प्रत्येक गावाची एक शक्ती असते आणि आपल्या गावाची शक्ती म्हणजे एकविरा आई माऊली कळवणदेवी गावदेवीचं मंदिर। तर आज आम्ही देऊळ पूजाला घेणार आहे कारण जत्रा येत आहे आईची। सो हे गाइस, गुड मॉर्निंग एव्हरीवन। आणि आता एकमेची जत्रा येते तर त्यासाठी आम्ही थोडेफार मित्र जमा होऊन आणि बाबा पण आहेत मंदिराचे। आता आम्ही म्हणजे देऊळ साफ करायला घेतले। सो फार सो गुड। तुमच्या आपला या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आणि आरामात आहे, सरेश भाई पण आलाय। तर आता ऑलमोस्ट थोडं पाणी मारून वगैरे साफ केलंय आणि आता बांबूला कपडा बांधून थोडं घासलं म्हणजे कसं माती असते चिपकली ती निघेल। आणि आम्हाला पूर्ण लीड करायला बाबा आहेत। बऱ्यापैकी 8 वाजता आम्ही आलो होतो, पण सगळी पुरं 8:30 पर्यंत आले आणि फिरायचं होतं, देऊळ साफ करायचं होतं आमच्या इकडे गावदेवीचं। तर या टाइमला आम्ही केलं। गेल्या टाइम आम्ही शंकर मंदिर साफ केलेलं आणि आता या टाइमला आम्ही गावदेवीचं ते पावन मंदिर आहे, कळवणदेवी गावदेवी मंदिर, ते पुराने घेतले साफ करायला। तर सो फार सो गुड, छान वाटते भरपूर। तर आता मंदिरातली साफसफाई पण मस्तपैकी झाली आहे, छान, आणि झुंबर वगैरे लावून झाले आणि देवळ मस्त वाटतं आतून पण सुंदर। आणि आज संध्याकाळी बायांचे गाण्यांचा इव्हेंट होणार आहे, प्रोग्राम। तर मंडप पण बाहेर लावून मस्तपैकी झाला आहे, तर सगळ्यांनी उपस्थित राहणार आहेत। एक पवित्र भूमी जिथे आस्था, परंपरा आणि शक्ती एकत्र येते। आपली एकविरा आई माऊली कळवणदेवी गावदेवी मंदिरातली केवळ भक्तीच नाही, पण एक ऊर्जा, एक अतूट विश्वास, गावाच्या प्रत्येक कोणा जिथे आई माऊलीचा आशीर्वाद घेऊन जातो। आपल्या सगळ्यांची रक्षक, गावाची रक्षक करणारी आई माऊली एक शक्तीचा रूप आहे, आपल्या सगळ्यांची मार्गदर्शक कळवणदेवी गावदेवी आई। ही जत्रा नाही फक्त परंपरेची, ही आहे श्रद्धेची, नात्यांची आणि प्रेमाची। एकमेची जत्रा म्हणजे नवसाला पावणारी माऊलीचा दिवस। आपल्या या कळव्या गावातलं हे देऊळ, हे मंदिर खरंच खूप पावन आहे। आणि तुम्ही ज्या दिवशी या गाभाऱ्यात येऊन एकदा फक्त आईसोबत तुम्ही बसलात आणि बोललात ना, तुमच्या मनातल्या काही गोष्टी तुम्हाला स्वतःहून एनर्जी फील होतील, जेवढं पावन मंदिर आहे। आणि खरंच खूप एनर्जी आहे या मंदिरामध्ये, या देऊळमध्ये, मी स्वतः अनुभव केलेत। आणि म्हणून प्रत्येकाच्या नशिबात नसतं की येऊन सगळे सेवा करावे, नशीब लागतं त्यासाठी। आणि खरंच खूप आनंदीचा सण आहे आमच्यासाठी हा एकमेची जत्रा आणि आई माऊलीचा हे तयारी चालू आहे, खूप सुंदर वाटतं। काही लोकांसाठी ही जत्रा म्हणजे एक एन्जॉयमेंट असेल, एक फेस्टिवल असेल, आणि काही लोक असे पण आहेत त्यांच्यासाठी हा इमोशन असेल, त्यांची भावना असेल, आणि एवढी श्रद्धा आणि बोलतात ना एवढं अटॅचमेंट असतो ना,
आता या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, मला एक दिवस स्वप्नात आलेले देवी आणि मला सांगितलं की तू येऊन माझी सेवा कर. त्या वेळापासून ना म्हणजे मी सांगितलं पण बाबांना की बाबा मला असं स्वप्न आलं आहे. ते बोलले तू येत जा आणि करत जा सेवा. तर मी टाईम काढतो, मी आपला दे जातो वेळ. आणि खरंच आपल्या कळव्यामध्ये आपल्या आजूबाजूला एवढे देवस्थान आहेत ना, त्या मंदिराची एनर्जी तुम्हाला फील होते. आपण जात नाही, पण आपल्याला ते आपण मानत नाही, पण खरंच असतात काही गोष्टी अशा जे अनुभव करावे लागतात. असं म्हटलं गेलं की घर सगळ्यांचं असतं, तर कामं सगळ्यांनी केली पाहिजे. तसंच बघायला गेलं तर हे देऊळ, हे मंदिर आपलं सगळ्यांचं आहे. आपण सगळ्यांनी येऊन सहभागी झालं पाहिजे, त्याची सेवा केली पाहिजे. सगळ्यांनी येऊन एकत्र आला तर ते अजून तो एक मोठा उत्सव बनतो. रात्रीच्या 1:30 वाजायच्या आधी सगळं देऊळ पूजून आईचा अभिषेक करून सगळं रेडी करून आम्हाला ठेवायचं होतं, कारण भटजी येणार होते आणि भटजी आले तर 2 तास आईची पूजा होईल आणि ब्रह्ममुहूर्ताच्या टाईमला आईचा आरती पण होईल. त्याच्यानंतर मग गाभाऱ्याच्या आत कोणालाही प्रवेश नसणार. त्यासाठी आम्ही सगळे रेडी करून ठेवत आहे. आणि खरंच म्हणजे इतकं मन भरून येतं की आईची जेव्हा ही सेवा करायचं एक संधी भेटते आणि ते बघायला भेटतं, शिंगार होतो आईचा, तर खरंच ते अनुभव करण्यासाठी खूप म्हणजे छान वाटतं.